मंडळी, वेलकम टू माय चॅनल. माझा हा YouTube चॅनलचा पहिलाच लाँग व्हिडिओ आहे. तुम्ही शॉर्ट्सवर खूप जास्त प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपण फॅशन आणि ब्युटी कंटेंटचे लाँग व्हिडिओ घेऊन आठवड्यातून 1 दिवस येणार आहोत. जर तुम्हाला तुमची फॅशन स्टायलिंग इम्प्रूव्ह करायची असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये हे ब्लाउजेस असलेच पाहिजेत. आपण सर्व नेहमी साड्यांचे रनिंग ब्लाउज पीस शिवतच असतो, पण ते फक्त त्या पर्टिक्युलर साडीसाठीच यूज होतात. पण ते दुसऱ्या साडीसोबत मिक्स मॅच करताना त्याची जरी मॅच होत नाही, कधी त्याची डिझाइन मॅच होत नाही, कधी त्याचा कलर कॉन्ट्रास्ट प्रॉपर होत नाही. त्यासाठी मी असे काही ब्लाउजेस घेऊन आली आहेत, जे तुमच्या सर्व वेस्टर्न, इंडो वेस्टर्न, एथनिक सर्व साडींच्या कलेक्शनवरती जातील. तर चला पाहूया. आहे व्हाईट ब्लाउज. व्हाईट ब्लाउज तर सर्वांकडे असतात. व्हाईट कलरचा बेसिक ब्लाउज स्टिच करण्यापेक्षा तुम्ही व्हाईट असा चंदेरीचा ब्लाउज स्टिच करू शकता. हा चंदेरी फॅब्रिकचा ब्रोकेडचा असा ब्लाउज पीस आहे, जो पूर्ण बॅक हाय नेक आहे, फ्रंट थोडा डीप नेक आहे असा, जो तुम्ही तुमच्या कुठल्याही पेस्टल शेडच्या साडीसोबत जातो आणि एकदम पांढरा, शुभ्र, फडफडीत पांढरा असा ब्लाउज स्टिच केल्यानंतर ते थोडंसं खूप हेवी असा दिसून येतो. त्यापेक्षा तुम्ही असा पांढरा ब्लाउज स्टिच केला, जो थोडासा ऑफ व्हाईट आहे आणि त्याच्यावरती थोडंसं चंदेरीचं वर्क आहे. तो तुमच्या सर्व लाईट वेट साडींसोबत, प्लेन सिंपल साडी आहे, त्याच्यामध्ये छोटीशी अशी बॉर्डर आहे, त्याच्यासोबत हे खूप छान जातात. इव्हन तुम्ही तुमच्या कुठल्याही ब्लॅक साडी आहे ज्याच्यावरती थोडेसे पोल्का डॉट्स आहेत किंवा थोडीशी लेस लावलेली आहे शिमर आहे, त्याच्यासोबत सुद्धा तुम्ही असे ब्लाउज पेअर करू शकता. आणि व्हाईट ब्लाउजमध्येच हा एक अजून एक ऑप्शन आहे, जो सिक्वेन्सचा ब्लाउज आहे, जो व्हाईट बेसवरतीच मी स्टिच केलेला आहे. जो तुम्ही तुमच्याकडे थोड्याशा पार्टीवेअर अशा साड्या असतील, त्यावरती एकदम भन्नाट हा ब्लाउज जातो. म्हणजे तुम्हाला दुसरं काहीही करायची गरज नाही. फक्त नेकमध्ये काहीतरी घातलं किंवा इयरिंग्स घातले, त्यासोबत हा खूप छान जातो. सेकंड आहे सिल्वर ब्लाउज. मी सिल्वर ब्लाउजचे असे काही व्हेरिएशन्स दाखवणारे आहे, जे तुमच्या कांजीवरम किंवा काठपदराच्या साडीसोबतही जाऊ शकतात. फक्त सिल्वर कलरचा ब्लाउज स्टिच न करता तुम्ही असा रॉ सिल्कचा हा ब्लाउज आहे. रॉ सिल्कचा बोट टेक हा वाला ब्लाउज आहे, जो तुमच्या सर्व बनारसी साडीज असतील, ज्याचे काठ सिल्वर असतात आणि तुमच्याकडे आईची जुनी साडी आहे, पण तुम्हाला ब्लाउज होत नाहीये किंवा तुमच्या सासूची जुनी साडी आहे, खूप लाँग म्हणजे खूप जुनी आजी-पणजींची साडी आहे आणि त्याच्यासोबत तुमच्याकडे ब्लाउज नाही, तर तुम्ही असा प्लेन असा रॉ सिल्कचा थोडासा अँटी फिनिश असलेला हा ब्लाउज स्टिच करू शकता, जो तुमच्या सर्व बनारसी आणि थोड्या एथनिक साडीसोबत एकदम परफेक्ट जातो. हा तुम्ही विथ स्लीव्ह देखील स्टिच करून घेऊ शकता. मी हा स्लीव्हलेस स्टिच केलाय, कारण की माझ्या बॉडी टाइपवरती स्लीव्हलेस ब्लाउज खूप जास्त सूट होतात. त्यासाठी मी हा स्लीव्हलेस ब्लाउज स्टिच केलाय. पण तुम्ही हा स्लीव्हजमध्ये किंवा स्लीव्हजमध्ये काहीतरी व्हेरिएशन्स देऊन हा ब्लाउज स्टिच करू शकता. सेकंड आहे एम्ब्रॉयडर्ड सिल्वर ब्लाउज. इन सिल्वर ब्लाउज स्टिच करण्यापेक्षा मी थोडासा असा लेसी फॅब्रिकचा, ज्याच्यावरती थोडंसं असं वर्क असलेला ब्लाउज स्टिच केलाय. त्याच्यामुळे थोडासा क्लासी आणि एकदम एन्हान्स, तुम्हाला लग्नात जायचंय किंवा कुठलं संगीत फंक्शन आहे किंवा पार्टी संगीत नाईट आहे, त्याच्यासाठी थोडासा ग्लॅम लूक द्यायचा असेल, तर हा वाला ब्लाउज स्टिच करून घेऊ शकता तुम्ही. असं काहीतरी ऑप्शन स्टिच करू शकता. जर फक्त प्लेनमध्ये न जाता असं काही व्हेरिएशन तुमच्याकडे असेल, तर हे खूप छान, एलिगंट आणि तुमचा लूक इतका छान दिसतो ना, जर तुम्हाला कुठला लूक नवीन रिक्रिएट करायचा आहे, त्यासोबत हे असे ब्लाउज जातात आणि हे तुम्ही खूप साऱ्या साडींसोबत वेअर करू शकता. आणि असं वाटणार देखील नाही, की तुम्ही तोच ब्लाउज रिपीट करताय. त्यामुळे हा असा एक एम्ब्रॉयडर्ड सिल्वर ब्लाउज तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच पाहिजे. सिल्वरमध्ये मी अजून एक व्हेरिएशन्स घेऊन आलेली आहे, जो माझ्या कलेक्शनमध्ये आहे. तो आहे असा थोडासा सिल्वरिश, पण थोडासा रोज गोल्ड असा अँटिक सिल्वर असा वाला ब्लाउज आहे, जो मी शॉर्ट स्लीव्हमध्ये स्टिच केलाय. फ्रंट बॅक त्याचा असा व्ही आहे, बॅक ओपन असा वाला ब्लाउज आहे. आपल्याकडे ज्या साड्यांचा काठ असतो किंवा जरीवाल्या ज्या साड्या असतात, ज्याच्यामध्ये एकदम सिल्वर असा ब्लाउज जात नाही, तो थोडासा त्याला डल जातो. तर हे असे ब्लाउज ज्या साड्यांच्या काठासोबत जात नाही, त्यासाठी मी हा एक ऑप्शन ठेवलाय, की जो सर्व म्हणजे आपल्याकडे ज्या थोड्याशा साड्यांमध्ये थोडासा अँटी फिनिश असतो किंवा त्याची जर जरा अँटी असते, त्याच्यासोबत हा परफेक्ट जातो. त्यामुळे मी सिल्वरचे 2-3 शेड ठेवलेत. तुम्ही यातला कोणताही एक शेड ठेवू शकता आणि जर शक्य असल्यास तुम्ही याचे सर्व शेड्स तुमच्याकडे ठेवू शकता. वन बाय वन तुम्ही ते स्टिच करून घेऊ शकता किंवा रेडीमेड ऑनलाईन देखील तुम्ही ते विकत घेऊ शकता. नंबर 3, एथनिक ब्लाउज. जे जे आपल्या पैठणी, बनारसी, कांजीवरम अशा साड्यांसोबत जे कलर जातात, त्याचे मी 2-3 कलर्स व्हेरिएशन्स तुम्हाला दाखवते. त्यातले तुम्ही कुठलेही कलर ठेवू शकता किंवा हे सर्व कलर तुम्ही स्टिच करून घेऊ शकता किंवा रेडीमेड सुद्धा विकत घेऊ शकता. ज्याच्यातला पहिला माझ्याकडे आहे, हा असा राणी कलरचा
ब्रॉड नेकचा खणाचा ब्लाउज. हा आपल्या खूप साऱ्या गडवाल सिल्क किंवा गडवाल सिल्क जी साडी असते, कांजीवरम असते, पैठणी असते, ह्यासोबत खूप छान जातो. किंवा प्युअर सिल्कच्या काही साड्या असतील त्यासोबत हा युनिवर्स ब्लाउज आहे. मी हा कित्येक साड्यांसोबत पेअर केला आहे. खूप साऱ्या साड्यांसोबत हा ब्लाउज मी पेअर करते आणि असं वाटतच नाही की हा म्हणजे मी परत एकदा कुठला तरी मिक्स अँड मॅच क्युरेट करून ब्लाउज घातलाय. खूप छान हा ब्लाउज जातो. आणि हा ब्रॉड नेक, फ्रंट आणि बॅक ब्रॉड नेक असल्यामुळे तो खूप छान हॉट आणि सेक्सी लुक तुम्हाला देतो. आणि ह्यामध्येच अजून एक कलर आहे माझ्याकडे जो असा मोरपिसी कलर आहे. मी सेम पॅटर्न मध्ये हा ब्लाउज स्टिच करून घेतलाय. हा प्युअर ब्रोकेडचा ब्लाउज आहे ज्याच्यामध्ये थोडंसं गोल्डन वर्क आहे. तर हा सुद्धा ब्लाउज एकदम युनिव्हर्सल आहे. माझ्या खूप साऱ्या साड्यांसोबत जातो आणि मी प्रत्येक साडींसोबत ह्याला पेअर करते. ह्याला थोडेसे फ्रंटला मी असे पोटली बटन्स लावून घेतलेले आहेत, ज्याच्यामुळे थोडंसं क्लासी वाटतं. म्हणजे फ्रंट ओपन जरी ब्लाउज स्टिच केला तरी सुद्धा असा फिनिश थोडा दिसतो तो ब्लाउज त्यामुळे. आणि हे हे जे 2 कलर आहेत ते एकदम कॉमन कलर आहेत. हे तुमच्या सर्व सिल्कच्या ज्यांचा अंडरटोन वॉर्म आहे त्यांना हे ब्लाउज खूप छान दिसतात. आता परत एकदा सांगते की मी सर्व ब्लाउज आहेत ते सिवलेस आहेत, कारण की माझ्या बॉडी टाईपला सिवलेस ब्लाउज खूप छान आणि हॉट असा लुक देतात. त्यामुळे मी सिवलेस ब्लाउज स्टिच केलेत. पण तुम्ही याच्यामध्ये स्लीव्स व्हेरिएशन्स करून नक्की घेऊ शकता. आता मी ब्लाउज सिवलेस स्टिच करण्याचं कारण हा की माझ्या बॉडी टाईपचा जो रेशो आहे जो 2.0 पर्यंत येतो, त्यामुळे मला सिवलेस ब्लाउज खूप सूट करतात. आणि जर तुम्हाला तुमचा रेशो काढायचा असेल तर मी ह्याच्यावरती पुन्हा एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन येते. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा की तुम्ही रेशो कसा काढू शकता आणि तुम्हाला तुमच्या बॉडी टाईपनुसार तुम्हाला सिवलेस ब्लाउज सूट होतायत की शॉर्ट स्लीव्ह ब्लाउज सूट होतायत की फुल स्लीव्ह ब्लाउज सूट होतात हे तुम्हाला लगेच समजेल. मी याच्यावरती शॉर्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येते, तर तो तुम्ही नक्की पहा. नंबर 4 आहे ब्लॅक ब्लाउज. सर्वांकडे मी परत एकदा सांगते की प्लेन ब्लाउज स्टिच करण्यापेक्षा किंवा कुठला तरी एकदम प्लेन ब्लाउज स्टिच करण्यापेक्षा तुम्ही असे काहीतरी स्टाईल करू शकता. ह्याच्या स्लीव्हजला असं मी इथे वरतूनच शोल्डर पासून असं नेट लावून घेतलंय, ज्याच्यामुळे खूप एक क्लासी वाटतं. परत हा मेगा स्लीव्हचा ब्लाउज आहे. असं हे नेट फुल स्लीव्ह किंवा एल्बो स्लीव्ह पर्यंत स्टिच करून घेऊ शकता. खूप क्लासी दिसतं. हा थोडासा असा शेअर फॅब्रिक आहे. त्यामुळे तुमच्या ब्लॅक साडी सोबत किंवा कुठल्या पार्टीवेअर साडी सोबत हा एकदम क्लास होतो. ज्याला थोडीशी लेस असेल किंवा प्लेन आणि थोडीशी एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाउज असेल तर प्लेन मॅट फिनिश ब्लाउज शिवण्यापेक्षा मी थोडासा शेअर ब्लाउज शिवलाय. त्यामुळे हा खूप परफेक्ट असा तुम्हाला एकदम परफेक्ट लुक तुम्हाला देतो. आणि इवन फक्त पार्टीवेअर साठी नाही, पण तुमच्याकडे काही कांजीवरम साडीज असतील किंवा सिल्कच्या काही साडी असतील ज्याच्यामध्ये ब्लॅक पट्ट्यावाल्या किंवा ब्लॅक बॉर्डरच्या ज्या साड्या सुद्धा हा ब्लाउज खूप छान पेअर होतो. त्यामुळे काळा ब्लाउज फक्त प्लेन फ्रंट बॅक राऊंड नेक एल्बो स्लीव्ह स्टिच करण्यापेक्षा काहीतरी असं पॅटर्न जर त्याला तुम्ही दिला आणि पॅडेड जर ब्लाउज शिवला तर खूप छान दिसतो. नंबर 5 आहे गोल्डन ब्लाउज. गोल्डन ब्लाउज तर प्रत्येकाकडे असतो, असायलाच हवाय. तर मी असा एक सुंदर पुन्हा एकदा स्लीवलेस आणि थोडासा बॅक डीप ज्याला थोडीशी अशी लेस लागली आहे, थोडासा फॅन्सी असा ब्लाउज स्टिच केलाय की थोडंसं काहीतरी युनिक असं थोडंसं लुक आला पाहिजे म्हणून असा मी गोल्ड ब्लाउज हा वाला स्टिच करून घेतलाय. पुन्हा परत एकदा तेच मी तुम्हाला सांगते की प्लेन ब्लाउज स्टिच करून घेण्यापेक्षा तुम्ही असे काहीतरी लेसी फॅब्रिक किंवा ब्रोकेडचा 3D असा लुक देतो असा गोल्ड ब्लाउज स्टिच करून घ्या. बिकॉज तो दिसायलाही खूप छान दिसतो आणि क्लासी आणि एलिगंट लुक तुम्हाला देतो. आणि नंबर 6 मध्ये तसे बघायला गेलं तर आपण खूप सारे ब्लाउज इथे दाखवू शकतो. पण नंबर 6 मध्ये मी तुम्हाला अशा काही टिप्स देते, म्हणजे तुमचं लाईफ अजूनच जास्त ईझी करून जाईल. असे काही क्रॉप टॉप जे स्ट्रॅपी आहे किंवा जे थोडेसे बोल्ड लुक्स देतात तुम्हाला, ते सुद्धा तुम्ही तुमच्या साड्यांसोबत पेअर करून घेऊ शकता. क्रॉप टॉप झाले किंवा चिकन फॅब्रिक मधले हाय नेक वाले ब्लाउज तुम्ही तुमच्या कॉटन साडी सोबत वेअर करू शकता किंवा थोड्याशा हँडलूम ज्या साड्या आहेत त्यांच्यासोबत तुम्ही कॉटन ब्लाउज हाय नेक किंवा स्लीवलेस किंवा फुल स्लीव्हचे ब्लाउज तुम्ही स्टिच करून ते तुमच्या त्याच्यासोबत पेअर करू शकता. किंवा तुम्ही मिंत्रा किंवा इंस्टाग्रामच्या कोणत्याही साईटवरून तुम्ही हे ब्लाउज परचेस करू शकता. माझ्याकडे एवढे सर्व ब्लाउज आहेत. हे सर्व ब्लाउज मी एकत्र स्टिच केलेले नाहीयेत. एक करून मी स्टिच करून घेतले. त्यामुळे तुम्ही देखील आजपासून तयारीला लागा आणि असे तुमच्याकडे ब्लाउजचं कलेक्शन रेडी ठेवा, जे युनिव्हर्सल आहे, जे तुमच्या प्रत्येक साड्यांसोबत खूप छान जातं, खूप छान पेअर करतं. त्यामुळे तुमच्याकडे हे ब्लाउज असायलाच पाहिजे.
जे साडीचे पर्टिक्युलर असे काही ब्लाउज आहेत ते तर आपण स्टिच करतोच. पण हे असे बेसिक ब्लाउज आपल्या वॉर्डरोबमध्ये असल्याचे खूप जास्त फायदे आहेत. त्यामुळे तुम्हाला हर वेळेला टेलरनी ब्लाउज नाही दिला, डिझायनरनी ब्लाउज नाही दिला, असे काही रिझन्स न करता तुम्ही पटकन एखादा ब्लाउज ह्यातला पिक केला, नवीन साडी जरी आली, पटकन ब्लाउज पिक केला आणि तुम्ही लगेच तुमच्या फंक्शनसाठी रेडी होऊन जाऊ शकता. त्यामुळे तुमचं बर्डन, टेन्शन कमी होईल आणि तुमची स्टायलिंग खूप जास्त छान वाटेल. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच, आपल्या चॅनेलला लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी असे नवीन-नवीन खूप सारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि आठवड्यातून 1 दिवस आपण लाँग व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामुळे जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझा व्हिडिओ नेमका केव्हा येतोय ते तुम्हाला समजून जाईल. थँक